आपण आज मुकिंदपूर या गावामध्ये आलेलो आहोत. आता शेतकऱ्याच्या शेतातनी आपण अंडा संजोग तयार करणार आहे. शेतकऱ्याचं नाव आहे गोपाल भाऊ मेश्राम, राहणार मुकिंदपूर. आज अंडा संजोग तयार करणार आहोत आम्ही. पहिल्यांदा सुरुवातीला घेतला आहे 20 अंडे. 20 अंडे घेतलेले आहे. 5 लिटर ताक आहे, 200 ग्राम गुड आहे. आता अंड्याला याच्यामध्ये फोडून टाकणार आहे आम्ही. ताकामध्ये गुळाला करणार आहे बारीक. हे असा पूर्ण बारीक करून घेतलेला आहे गुळ. आता पहिल्यांदा सोयाबीन या पिकाला फवारणार आहे आम्ही. इकडल्या साईडला सोयाबीनचं पीक आहे. हे पूर्ण त्याच्यावर फवारणार. त्यातला सोयाबीनचं झाल्याच्या नंतर या पराठी या पिकाला फवारणार आहे. आता याच्यामध्ये अंडे फोडणं चालू आहे. याच्यामध्ये गुळाचं पूर्ण बारीक केलं आहे गुळ. आता याच्यातनी आम्हाला टाकायचं आहे ताक, अंडे, गुळ. हे या डबकीमध्ये पूर्ण 4 दिवस ठेवून याचा 200 मिलीने वापर करायचा आहे. याला पॅक करायचं आहे आता. हे डबकी इथं लटकवणार आहोत आम्ही. कुत्रे मांजरापासून सावधान ठेवायचे इथे, म्हणजे जेणेकरून कुत्र्याने खाल्लं नाही पाहिजे, मांजरीनं तोडलं नाही पाहिजे. हे इथं लटकवली आहे आता 4 दिवसपर्यंत. 4थ्या दिवशी 200 मिलीनं फवारणी करायची.